सर्वांना अनुराधा भुसकटचा स्नेहपूर्वक नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत पंचबोल पॉइंट। पंचबोल पॉइंट हा चिखलदऱ्यापासून साधारणतः 5 ते 6 किलोमीटर आहे आणि तेथे जाता जाता आपल्याला लागतात कॉफीचे मळे। त्यानंतर येतो तो बीड तलाव। हिरव्यागार डोंगरांच्या सावलीत शांतपणे विसावलेला हा बीड तलाव जणू निसर्गाच्या कुंचल्याने रंगवलेली एखादी चित्रकृतीच वाटते। सूर्याच्या किरणांनी तलावावर पडलेली सोनेरी छटा आणि संध्याकाळी हळूच पसरत जाणारी गुलाबी छाया हे दृश्य केवळ पाहण्यासाठी नाही तर मनात साठवून ठेवण्यासाठी आहे। बीड तलावाच्या शांततेत काही क्षण विसावल्यानंतर आता सुरू होतो एक वेगळाच प्रवास, पंचबोल पॉइंटकडे नेणारा। डोंगराच्या कुशीतून हळूहळू पुढे सरकणारा हा अरुंद रस्ता प्रत्येक वळणावर एक नवीन दृश्य उघडत असतो। कधी खोलदरी, कधी उंच टेकड्या, तर कधी धुक्याची पातळ चादर। खरंच हे मनमोहक दृश्य बघताना मन अगदी सुखावून जातं। रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी उभे असलेले घनदाट जंगल, गार वाऱ्याची अलगद झुळूक आणि या शांततेत मिसळलेला पक्ष्यांचा सूर हा संपूर्ण प्रवास एक जिवंत अनुभव बनवतो। इथे आल्या आल्या दिसणारं दृश्य अगदी मनाला मोहून टाकतं। पंचबोल पॉइंटकडे नेणारा हा रस्ता खरंच हिरवळीने माखलेला आहे। पंचबोल पॉइंटवर पोचल्या आमचे स्वागत केले एका माकडाने। चिखलदऱ्याच्या प्रत्येक पॉइंटवर आपल्याला ही माकडं भेटतात। आता या पॉइंटची एक गंमत आहे, ती म्हणजे आपण इथे उभे राहून दिलेला एक आवाज समोरच्या टेकडीवरून 5 वेळा परत येतो। म्हणूनच या पॉइंटला पंचबोल पॉइंट असे म्हणतात। पण यामागेही वैज्ञानिक कारण आहे। आपला आवाज जेव्हा हवेतून समोरच्या टेकडीवर आदळतो तेव्हा तो परत आपल्या दिशेने फेकला जातो। यालाच म्हणतात प्रतिध्वनी किंवा इको। पण इथे समोरच्या टेकड्या वेगवेगळ्या अंतरावर आणि उंचीवर आहेत, म्हणूनच आपला आवाज वेगवेगळ्या वेळेने वेगवेगळ्या दिशेने परत येतो आणि म्हणूनच इथे 1 नाही 2 नाही तर तब्बल 5 वेळा आवाज ऐकू येतो। हा कोणताही चमत्कार नसून हा आहे निसर्गाने निर्माण केलेला एक सुंदर जिवंत विज्ञानाचा प्रयोग। इथूनच जवळ एक गाव आहे मरियमपूर। येथे एक सुंदर चर्च आहे आणि मिशनची शाळा सुद्धा आहे। येथून येता येता लागतं आपल्याला तालुका क्रीडा संकुल। येथूनही थोडं पुढे गेलं की आपल्याला चिखलदरा बस स्थानक दिसतं। हाच रस्ता थोडा पुढे गेला की आपल्याला एक मुख्य चौक लागतो आणि त्यानंतर पोलीस स्टेशन, चिखलदरा पोलीस स्टेशन, आणि अगदी त्याच्याच विरुद्ध दिशेला आहे चिखलदऱ्याचे तहसील कार्यालय। आणि हे संपले की इथे चेकपोस्ट नाका लागतो। येथूनच आपण चिखलदऱ्याला प्रवेश करत असतो। या नाक्यावर गाड्यांची चेकिंग होत असते। और इसी खामोशी में ढल जाता है ये सुनहरा सूरज। डोंगराच्या मागे विसावणारा तो सूर्य आणि आकाशात पसरलेले केशरी गुलाबी रंग मनात शांततेचा एक सुंदर ठाव उमटवून जातात। हवा अलगद स्पर्शून जाते आणि मन म्हणते इस पल को थांब ले। या व्हिडिओचा प्रवास इथेच संपतो, पण चिखलदऱ्याचं सौंदर्य आणि निसर्ग आपल्या आठवणीत राहतो कायमचा। तर चिखलदऱ्याची ट्रिप एकदा नक्की प्लॅन करा आणि अवश्य भेट द्या चिखलदरा येथे। धन्यवाद।